सकल मराठा समाजाचं शिष्टमंडळ मातोश्रीवर धडकले। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मुख्य मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे। ज्या प्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली, ते शिष्टमंडळ आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेलं आहे। आरक्षणासंदर्भात, खास करून मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय हे सत्ताधारी आणि विरोधकांनी स्पष्ट करावं, अशी या शिष्टमंडळाची मागणी आहे। आपल्यासोबत या शिष्टमंडळातील काही पदाधिकारी आहेत। काय तुमची मागणी आहे? उद्धव ठाकरेंची तुम्ही वेळ मागितली आहे आणि जसं शरद पवारांनी नेमकी काय भूमिका मांडलेली आहे आणि आता उद्धव ठाकरेंकडे तुम्ही काय मागणी करता? गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत विषय बनलेला आहे। गावगाड्यातील परिस्थिती सुद्धा खूप खराब असून 2 ते 3 दिवसापूर्वी आम्ही माननीय शरदचंद्र पवार साहेब यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व शिष्टमंडळाने बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांसोबत आमच्यावर अर्धा तास चर्चा झाली। त्यांनी सांगितलं सर्व मराठा संघटना, ओबीसी संघटना आणि सर्व पक्ष एकत्रित बसून लाईव्ह चर्चेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्या निर्णयाला, ओबीसीतून जर आरक्षण दिलं त्या निर्णयाला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील। त्याच अनुषंगाने आम्ही छत्रपती संभाजीनगर इथून सर्व शिष्टमंडळ आज सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत आणि त्यांना सुद्धा आम्ही त्याच पद्धतीचं निवेदन देत आहोत की ओबीसी मराठा समाजाला ओबीसीनं आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका जाहीर करावी। गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील जेव्हा त्यांच्या शरीराची चाळणी होत आहे, प्रत्येक वेळेस उपोषण करत आहेत, पण सत्ताधारी आणि विरोधक याचं राजकारण करत असल्यामुळे काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं की सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी आपली भूमिका आता जाहीर करायला हवी। त्याच अनुषंगाने प्रकारे शरद पवार म्हणाले, त्याच प्रकारे उद्धव ठाकरे सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये म्हणाले की एकत्रित बसवावं ओबीसी नेत्यांना आणि मराठा समाजाच्या नेत्यांना आणि त्यावर तोडगा काढावा। त्यावर तुमचं म्हणणं? हो, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलं होतं, पण ज्यावेळी मीडियाच्या बांधवाने तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलं होतं की काही दिवसापूर्वी सत्ताधाऱ्यांनी बैठक लावली होती मुख्यमंत्र्यांनी, पण त्याच बैठकीला सर्व विरोधी पक्षांनी दांडी मारली होती। म्हणून आम्हाला हे पाऊल उचलायची वेळ आली की बाबा तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही आता जाहीर करा, लाईव्ह बैठक घेऊ। मला वेळ दिली आहे, तुम्ही बोलला आहात कोणाशी? आता आज आम्ही इथं गेटवर आल्यानंतर त्यांच्या इथं सिक्युरिटी सोबत बोलणं झालं मधल्या की तुम्हाला 11:30पर्यंत इथले कर्मचारी येतील आणि तुम्हाला भेट होईल। यदा कदाचित आम्हाला तर शाश्वती आहे, कारण की स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता जिल्हा म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातोश्रीवरती आम्हाला भेट ते नाकारू शकत नाहीत, कारण की आम्ही बाळासाहेबांच्या आवडत्या जिल्ह्यातील सर्व समन्वयक असून सकल मराठाचे समन्वयक असून जरी यदा कदाचित उद्धवजींनी आमची भेट जर नाकारली तर आम्ही थेट इथून पायी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जाऊन आमचं घराणं आम्ही तिथं मांडू आणि आमच्या व्यथा त्यांच्या पुढे पशी मांडून आमचं निवेदन समाधीस्थळी देऊ। त्यामुळे या शिष्टमंडळाचं हेच म्हणणं आहे की आरक्षणासंदर्भात विरोधकांनी भूमिका मांडावी आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सगळेजण आले आहेत। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। तेव्हा सकल मराठा समाजाचं शिष्टमंडळ मातोश्रीवर धडकलेलं होतं। ठाकरेंनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका स्पष्ट करावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मुख्य मागणी घेऊन हे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेलं होतं। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी उद्धव ठाकरे काय नेमकी भूमिका मांडतात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं पवारांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यानंतर मराठा समाजाचं शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।